जय जय रघुवीर समर्थ. शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरू रामदासा. मला वाटते अंतरित्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे, अपत्या परी पाववी प्रेमग्रासा, महाराजया सद्गुरू रामदासा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः, गुरुस्साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. जय जय रघुवीर समर्थ. दासबोध दशक 12वा, समास 7वा, विषय त्याग निरूपण. मागच्या समासामध्ये आपण उभारणी आणि संहारणी म्हणजे ह्या सकाळ सृष्टीची उभारणी, निर्मिती आणि नंतर संहारणी, नाश, याच्याबद्दल थोडंसं चिंतन केलं. हे सगळं विश्व निर्माण झालंय, वास्तविक पाहता हे झालेलंच नाहीये, पण माझ्या अनुभवाला मात्र तुर्तास आत्ता हे असंच्या असं येत आहे. मग आता हे जे चुकीचं अनुभवायला येत आहे त्यापासनं योग्य जो खरा अनुभव आहे तिथपर्यंत जाण्यासाठी म्हणून ज्यांनी ह्याचा खरा अनुभव घेतला आहे त्यांनी काही मार्गक्रमणा करण्याची साधनं सांगितलेली आहेत आणि त्या साध्य करण्यासाठीच्या महत्त्वाच्या गोष्टी ज्या लागतात, ज्या व्यक्तीमध्ये ते गुणधर्म असले तरच त्याला ते साध्य करता येतं, अशा गुणधर्मांपैकी एक महत्त्वाचा गुणधर्म म्हणजे वैराग्य येतं. मग आता वैराग्य म्हणजे नेमकं काय, तर सोडणं सगळं, अशी एक संकल्पना, साधारण संकल्पना आपल्या सगळ्यांना माहिती आहे. वैराग्य म्हणजे त्याग करणे, वैराग्य म्हणजे सोडणे, आणि ते आवश्यकही आहे. त्याला समर्थ म्हणतात विषय त्याग, आणि तेच ह्या समासाचं नाव आहे, विषय त्याग निरूपण. नक्की सोडायचं आहे काय, पण इथे एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे, कुठल्या स्टेजला आहे त्याप्रमाणे त्याने किती सोडायचं आहे हे ठरतं. आपल्याकडे ब्रह्मचर्य आश्रम आहे, गृहस्थाश्रम आहे, वानप्रस्थाश्रम आहे आणि संन्यासाश्रम आहे. हे 4 आश्रम सांगितलेले आहेत आणि प्रत्येक आश्रमामध्ये काही ना काहीतरी सोडायचंच आहे. जसं ब्रह्मचर्य आश्रमामध्ये ज्या काही अन्य नको ते विषय त्या वेळात सोडायचे आहेत, त्याने फोकस्ड राहायचं आहे. गृहस्थाश्रमामध्ये त्याने सगळे विषयांचा उपभोग घ्यायचा आहे, परंतु जे मी मिळवलंय ते मिळवल्यातलं सोडायचं आहे. वानप्रस्थामध्ये मिळवण्याची साधनं आणि मिळवायच्या गोष्टी बदलून जातात आणि संन्यासामध्ये मिळवायची एकच गोष्ट शिल्लक राहते, बाकी सगळं सोडायचं आहे. तेव्हा आश्रम बदलला, ध्येय बदललं की त्याप्रमाणे जे मी सोडायचं आहे ते बदलून जातं. मग नेमका इथे मला जर परमार्थ साध्य करायचा असेल तर मी सोडायचं आहे काय, तर विषय सोडायचे आहेत. हे विषय म्हणजे काय आहेत, पंच ज्ञानेंद्रियांना 5 विषय दिलेले आहेत. शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध, हे 5 विषय आहेत आणि ह्यांचा उपभोग घेण्यासाठी 5 प्रकारची आपली ज्ञानेंद्रिय निर्माण केलेली गेलेली आहेत. तेव्हा या ज्ञानेंद्रियांचा विषय जो येतो त्याच्यातनं उपभोग साध्य होतो आणि त्या उपभोग सोडून द्यायचा आहे. मग इथे कसा सोडायचा आहे, कोणी किती सोडायचं आहे, त्याची मात्र व्याख्या, नेमकेपणा इथे आपल्याला ह्या समासात समर्थ समजावून सांगतात. समर्थ म्हणतात, बहुत विषय निंदिले आणि तेची सेवित गेले, विषय त्यागे देह चाले हे तो घडेना. सगळ्याच जणांनी विषय सोडायला सांगितलेत, विषयांची निंदा केलेली आहे. तर मग तेच जर मी सेवन केलं म्हणजे तेच विषय स्वीकारले आणि त्याच्याच आनंदात राहिलो तर कसं काय साध्य होईल. आणि समजा ते विषय सोडले नाहीत तर मला परमार्थ साध्य होणार नाही आणि प्रत्यक्ष परमार्थी मनुष्याचा देहसुद्धा या विषयांच्या सेवनातूनच चालू राहिलेला आहे असा अनुभवायला येतं. समर्थ म्हणतात, बोलणे एक चालणे एक त्याचे नाव हीन विवेक. म्हणजे बोलतोय एक आणि चालतोय एक. इथे तर सांगितले सगळे विषय सोडायचे, आणि जो परमार्थी सिद्धपुरुष आहे, एखादा ज्ञानी मनुष्य आहे, एखादा खराच परमार्थी साधक आहे, तो जे करतो आहे, जे उपभोगतो आहे ते, आणि सामान्य मनुष्य उपभोगतो आहे, त्याच्या उपभोगण्यात समानता दिसते. मग ह्या भेद कसा, यातला नेमकेपणा काय आहे, तर समर्थ म्हणतात, विषय त्यागे विणतो काही, परलोक तो प्राप्त नाही, ऐसे बोलणे ठाई ठाई बरे पहा. विषय त्याग केल्याशिवाय खऱ्या अर्थाने परलोक म्हणजे परमार्थ साध्य नाही असं निश्चित सगळेजण सांगतात. प्रपंची खाती जेविती, मग प्रश्न काय पडतोय ते समर्थ म्हणतात, प्रपंची खाती जेविती, परमार्थी काय उपवास करती, उभयता सारखे दिसती विषयाविषयी. आता विषयांच्या ठिकाणी म्हणजे जेवण
सगळ्यांना सारखं आहे. एखादा साधक असू दे, सिद्ध असू दे किंवा एखादा बद्ध असू दे, जेवण तर सगळ्यांनाच लागतं आहे. म्हणजे जेवणाचा उपभोग सगळेच जण घेत आहेत. परमार्थिक प्रपंची खाती जेविती, खातात पितात कपडे घालतात सगळं काही करतात. आणि परमार्थातले काय फक्त उपवासच करत सुटतात, काहीच जेवत नाहीत, काहीच अंगावर घालत नाहीत, असं नाही आहे तिथे. याच्यामध्ये त्यांचं खाणं आणि ह्यांचं खाणं, ह्यांचं उपभोगणं आणि त्यांचं उपभोगणं, ह्याच्यात नेमकेपणा काय आहे? विषय अवघाची त्यागावा तरीच परमार्थ करावा, ऐसे पाहता गोवा दिसतो की. मग इथे मात्र फरक काय आहे? सगळाच्या सगळा विषय सोडायचा आहे का विषयातला काही भाग घ्यायचा आहे, याच्यामध्ये मतभेद आहे. याच्यामध्ये करणाऱ्या मनुष्याच्या अंतरस्थितीप्रमाणे फरक पडतो आहे. म्हणजे नाईलाजाने मी खाणे आणि स्वेच्छेने खाणे ह्याच्यातला जो फरक आहे, तोच फरक इथे दिसतोय. समर्थ म्हणतात, वैराग्य करावा त्याग तरीच परमार्थ योग, प्रपंचे त्यागे सर्व सांग परमार्थ घडे. परमार्थ नीट का करायचा असेल तर वैराग्याच्या आधाराने सगळं सोडावं लागतं. म्हणजे उपभोगण्याची इच्छा ही मुख्य सोडायची आहे. किंबहुना मी उपभोगतोय विषय, त्याचं कारणच माझ्या आत पक्क बसलेलं आहे की ह्या उपभोगण्यातून मला आनंद मिळतोय. आणि ही सगळ्याची मुख्य किल्ली आहे. ज्या क्षणी मला समजतं विषयांच्या उपभोगण्यातून मला आनंद मिळत नाहीये, आनंद अन्यत्र आहे, एकदा का हे पक्क डोक्यात बसलं की मग मन विषयांकडे न जाता त्याच्या ठिकाणी असणारा जो आनंद आहे, त्या आनंदाच्या मूळ स्रोत जिथे आहे तिकडे जायला लागतं. हा फरक घडतो आणि तो ते सोडतो आणि मूळ स्रोत आहे तिथे वळतो. त्याला म्हणायचं वैराग्य. वैराग्याची वेगळी व्याख्या नाही काही, एकदम सोपी साधी व्याख्या आहे. नेमका विषयांचा त्याग आणि विषयात जो आनंद भासतोय त्याच्या मूळ स्रोताकडे जाणे, यासाठी हे जे फलकट आहे ते टाकणे. एखादा अन्नपदार्थ विकत घेतो, तर तो अन्नपदार्थ विकत घेतल्यानंतर वरचं जे रॅपर असतं ना, ते रॅपर त्याला काही अन्नकण लागलेले असतात. आता हे जे रॅपरला लागलेले अन्नकण समजा एखाद्या लहान मुलाच्या तोंडाला पुसलं तर त्याला त्याची बारीकशी चव लागते. पण मला सांगा, जर ते पोरगं रॅपरच चघळत राहिलं तर त्यातनं त्याला गोडी येणार आहे का त्याची? निश्चित नाही. रॅपर हे टेम्पररी कव्हरिंग आहे आणि ते कव्हरिंग तो खात बसला तर परिणाम काय होणार आहे? मूलभूत आनंद दुसऱ्या ठिकाणी आहे. ती मूलभूत गोडी ज्या पदार्थात आहे तो पदार्थ बाजूला आहे, पण चोखतोय रॅपर. हे ज्ञान ज्यातनं प्राप्त होतो ते आपलं वाङ्मय आहे. आणि हे रॅपर सोडण्याची त्याला इच्छाच होत नाही, ते सोडायला लावणं म्हणजे वैराग्य आहे. आणि ते केव्हा येतं? जेव्हा त्याला कळतं की रॅपरला काही नाही आहे, रॅपरच्या आत जे होतं ते दुसऱ्या ठिकाणी आहे. हे एकदा कळलं की त्याला म्हणायचं ज्ञान झालं आणि ते सोडतो. तत्क्षणी ते पोरगं टाकून देतो ते रॅपर आणि मग मूळ जिथे ते चॉकलेट आहे, काय अजून दुसरा अन्य पदार्थ आहे, ते खायला जिथे झेपावतं, ते झेपावणं म्हणजे साधना आहे आणि ते प्राप्त करणं म्हणजे सिद्धावस्था आहे. इथे समर्थ आपल्याला सांगतात, वैराग्या परते नाही भाग्य, वैराग्य नाही ते अभाग्य, वैराग्य नसता योग्य परमार्थ नव्हे. वैराग्याशिवाय परमार्थ नाही. मला सांगा, तो झेपावेल केव्हा? एखादं चॉकलेट मी काढलं, ते रॅपर काढलं आणि चॉकलेट मी काढून घेतलं. आता रॅपर तो चोखतोय, रॅपरच तो खात राहिलाय. ते तो सोडेल केव्हा? जेव्हा त्याचं लक्ष माझ्या हातातल्या चॉकलेटकडे जाईल. त्या क्षणी त्याला बळजबरीने त्याच्या तोंडातनं आई वडील ते बाहेर काढतात रॅपर. ते जे बळजबरीने काढणं आहे हे सद्गुरू करतात. ते सोडत नाही तोपर्यंत त्याच्या तोंडात हे मूळ चॉकलेट जाणार पण नाही. ते सोडणं म्हणजेच वैराग्य आहे. म्हणून समर्थ म्हणतात, वैराग्या परते नाही भाग्य. सोडणं हेच मोठं भाग्य आहे. एकदा का ते सोडलं आणि तोंड मोकळं झालं की त्याला मूलभूत चॉकलेट त्याच्या तोंडात घालता येणार आहे त्या लहान पोराच्या. तसं आपलं होतं. म्हणून समर्थ म्हणतात, जे विचारापासून चेवले, जे आचारापासून भ्रष्टले, विवेक करू विसरले विषय लोभी. त्यांची अवस्था कशी होते? आचारापासून भ्रष्ट आणि विचारापासून नष्ट असे ते झालेले असतात. त्यांना कळतच नसते. त्या लहान मुलाला कळतच नाही आणि त्याची बुद्धी पण नाही आणि त्याचा हट्टीपणा जातही नाही. तो हट्टीपणाने तोंडच जर उघडलं नाही तर काय होणार आहे? बेचव असणारा रॅपर त्याच्या तोंडात चघळत राहणार आहे. तो फक्त त्या स्मृतीमध्ये आहे की जे मी तोंडात घातले त्याला ते पूर्वी गोड होतं. त्या गोड स्मृतीमध्ये ते बेचव रॅपर चघळत राहतो
अगदी तसं होतं. म्हणून समर्थ म्हणतात, जे विचारा अशी त्यांची अवस्था काय, जे विचारापासून भ्रष्टले, आचारापासून चेवले, त्यांना कळतही नाही आणि ते वेड्यासारखे वागायला लागतात. म्हणून वैराग्य करून भ्रष्टेना, ज्ञान भजन सांडीना, व्युत्पन्न आणि वाद घेना ऐसा थोडा. फार थोडी माणसं आहेत की जे वैराग्याला एकदा मार्गाला लागले की भ्रष्ट होत नाहीत. एक रॅपर सुटलं आणि दुसऱ्या रॅपरच्या मागे लागलो, काय अवस्था झाली, परत रॅपरच आहे. तशी आपली अवस्था होते. एक विषय सोडतो आणि दुसऱ्या विषयाकडे धावतो. ह्याच्या व्यतिरिक्त आपल्या आयुष्यात दुसरं काही चालू नसतं. म्हणून ते रॅपरच नकोय, आता मला मूलभूतच हवंय, असा विवेक जागा होणे ह्याच्यासारखं दुसरं भाग्य नाही. आणि ते फार थोड्या लोकांच्या बुद्धीला मिळतं, प्राप्त होतं. म्हणून समर्थ म्हणतात, सबळ विषय त्यागणे, शुद्ध कार्याकारण घेणे. आता जो आपला मूलभूत विषय सुरू झाला, त्या विषयाच्या अनुषंगाने परमार्थी लोक काय करतात, तर सबळ विषय त्यागतात आणि शुद्ध कार्याकारण घेतात. मला काय खायला हवं आहे ह्यापेक्षा माझ्या शरीराला काय गरजेचं आहे, म्हणजे जिव्हेच्या चवीचापासनं पोटाच्या गरजेपर्यंत मनुष्याचा प्रवास झाला की त्याला म्हणायचं तो परमार्थी झाला. काही फरक नसतो वेगळा. माझ्या जिव्हेच्या चवीचं महत्त्व जातं आणि माझ्या शरीराच्या गरजेचं महत्त्व निर्माण होतं. वास्तव्यात हे सगळ्यांना होतं. सुरुवातीच्या तरुणपणामध्ये खूप काही गोड, चमचमीत, तेलकट, तिखट खावंसं वाटतं. काळांतराने वय झाल्यानंतर रोग झाले की डॉक्टर म्हणतात आता हे खायचं नाही, ते खायचं नाही, की ते आपणहून नाईलाजाने सोडावं लागतं. हेच जर सुरुवातीलाच सोडलं तर नंतर हे सोडावं लागतच नाही, किंबहुना नंतर त्याच्यात गोडीही राहत नाही. कारण लक्ष, माझी बुद्धी एका महान ध्येयाकडे गेलेली असते. मग ते हे सामान्य ध्येयाकडे बुद्धी जात नाहीशी होते. म्हणून समर्थ म्हणतात, सबळ विषय त्यागणे, शुद्ध कार्याकारण घेणे. शुद्ध कार्यकारण याचा संबंध नीट समजावून घ्यायचा. या चराचर विश्वाच्या ठिकाणी जे शुद्ध कार्यकारण आहे तोच विषय समजावून घ्यायचा. आणि मग एकदा का तो समजला की देहाला आवश्यक आहे तितक्याच विषयांचा उपभोग, कार्याला आवश्यक आहे तितक्याच सगळ्या गोष्टींचा उपभोग घेणे आणि ते दृढमूल करणे, याच्या व्यतिरिक्त त्याच्यात न गुंतणे, ह्याला म्हणायचं वैराग्य, ह्याला म्हणायचा विषय त्याग. अनावश्यक सोडायचं, नाईलाजाने आवश्यक तेवढं ठेवायचं. तो विषय त्याग हा आपल्याकडनं घडावा अशी समर्थांना आपण प्रार्थना करूया. जय जय रघुवीर समर्थ.